आपण पाहत आहात BCCN न्यूज। जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा। प्रलंबित मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीपासून सुरू झाले आंदोलन। चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे व पदोन्नतीची साखळी कमी करणे, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करून जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांचे समायोजन मृद व जलसंधारण विभागांमध्ये करू नये, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे। शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे। सध्या हे कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत आहेत। मात्र सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास 23 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष शरद कंडारकर, जिल्हा समन्वयक शरद भारोटे, जिल्हा संघटक केशव जवादे, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कड, सहसचिव अमोल नारखेडे, दादाराव शेगोकार यांच्यासह जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत। 16 ते 23 या सप्ताहामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असहकार आंदोलनाच्या माध्यमातून आपण येथे जमलेलो आहोत। तरी काही आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत। चौथ्या आयोगापासून आमच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तो अन्याय सरकारने दूर करावा। तसेच 1/11/2005 नंतर जी पेन्शन बंद झालेली आहे आमच्या कर्मचाऱ्यांची, ती तशीच्या तशी लागू करावी। तसेच अनुकंपा तत्वावर जी भरती करण्यात येत आहे, ज्या लोकांची अनुकंपाचे जे क्लेम आहेत 2005 पूर्वीचे आहेत, त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना तशीच्या तशीच लागू करावी। या आणि तसेच आत्ता शासनाने नव्याने घाट घालू पाहिलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना स्वायत्त करून त्यांची कोषागारामार्फत वेतन जी प्रणाली होती ती बंद करून शिक्षणाच्या माध्यमातून जे काय वेतन करायचं आहे त्यालासुद्धा या कर्मचाऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। या सगळ्या मागण्या आमच्या असून कंत्राटी भरती रद्द करण्याबाबतची सुद्धा एक अशी मोठी मागणी आहे। या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व कर्मचारी बांधव असहकार आंदोलन करत आहे।